दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. भरतशेठ गोगावले हे महाडचे आमदार आणि मंत्री. त्यांनी महाड तालुक्यातील पिंपळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर ते पिंपळवाडी गावचे बिनविरोध सरपंच झाले होते. त्यांचा जन्म 1 जून 1963 रोजी गरीब शेतकरी कुटुंबात झाला. वडिलांच्या निधनानंतर मोठे पुत्र म्हणून त्यांच्या अंगावरती कुटुंबाची जबाबदारी आली. नंतर शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी नोकरी, व्यवसाय, समाजसेवा आणि नंतर राजकारणामध्ये प्रवेश केला. मात्र या सर्व यशाचे श्रेय त्यांनी आपल्या पत्नीसह कुटुंबाला दिले आहे. नुकताच त्यांच्या मतदारसंघात सपत्नीक जंगी सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी दिलदार मनाचा शेठ या त्यांच्या प्रसिद्धीला जगात अनेक गुपिते सांगितली. राजकीय यशात पत्नीसह कुटुंबाचा भक्कम सहभाग असल्याचा खुलासाही त्यांनी यावेळी केला. आधी तिला पटवलं आणि मग लग्न केलं असं म्हणत मंत्री भरतशेठ गोगावलेंचे मिश्किल रूपही यावेळी पाहायला मिळाले. छत्रछाया आमच्या पूर्ण गेल्यानंतर मग मी पण मुंबईला असताना परत इकडे आलो. इकडे गाववाले सगळ्यांचे एकरूप झालो. गावाने आम्हाला पहिलं सरपंच पद दिलं. पण मी लग्न मुंबईला केलं. पहिले हिला पटवली मी आणि मग लग्न केलं आणि मुंबईला राहत होती. पण बोललो आता गावाला जायला लागेल आपल्याला. वडील आपले नाही आहेत, घरची जबाबदारी आहे. थोडा वेळा धंदा करत होतो आणि त्या अनुषंगाने तिने पण तेवढीच साथ दिली. भात लावण्यापासून, कापण्यापासून, मळणी करण्यापासून, पातेऱ्या जमवणं, गवत काढणं, फुलांचे सेट काढणं सगळं केलं. म्हणून आज सुखाचे दिवस बघते ती. म्हणजे असं म्हटलं गेलं, यशस्वी पुरुषाच्या मागे पहिली तिची आई लागते, नंतर पत्नी लागते आणि मग काही मुली असतात. मी भाग्यवंत आहे की माझा पूर्ण परिवार, माझा मुलगा असेल, माझ्या मुली असतील, माझी आई, माझी पत्नी आणि माझ्या सर्व लाडक्या बहिणी, या सगळ्यांनी भरतशेठवरती भरभरून प्रेम केलं. भरतशेठ असाच आमदार झालेला नाहीये. मी तुमच्यातला एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा. पिंपळवाडी हे मूळ गाव आमचं. 3री पर्यंत शिकलो, नापास झालो. चुलते घेऊन गेले, तिकडे शिकवलं मला. 9वी पर्यंत शिकलो. शिक्षणात काय मन लागलं. वॉचमॅनची नोकरी केली, मिलमध्ये नोकरी केली. अशा अनेक नोकऱ्या करत करत आणि मग तिकडं मुंबई सोडून आम्ही गावी आलो. गावी आलो नसतो तर बरेचसे आमदार आणि मंत्री काय तुम्हाला दिसला नसता. तर आमच्या आई वडिलांचं पुण्य होतं. आमचे वडील फार प्रामाणिक होते. एवढे प्रामाणिक होते की आमची आजी त्यांना बाजाराला पैसे द्यायचे. बाजाराला गेल्यानंतर जे काही सामान घेतल्यानंतर जे काही पैसे राहायचे ते परत आणून आजीकडे द्यायचे. हे एवढे पैसे राहिलेले आहेत. एकदम प्रामाणिकपणा. आणि अशा अनुषंगाने कठीण परिस्थितीतून आम्ही परत आलोय. गावचा सरपंच बिनविरोध दिला मला. नंतर पंचायत समितीचा अपक्ष सदस्य म्हणून मला लोकांनी निवडून दिलं. 2 वेळेला जिल्हा परिषद मध्ये निवडून दिलं. 2 वेळेला मी सभापती झालो. 2 वेळेला आरक्षण पडलं. मग सुषमाला 2 वेळेला लोकांनी निवडून दिलं आणि सलग 4 वेळेला मी आता आमदार आहे आणि आमदारांचा मंत्री झालो. तो तुमच्यामुळे सगळ्यांना. लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो, महाड. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.